बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. माझ्या हार्ट बीट्स वाढल्यात. माझ्या सुद्धा. अमृता, आपल्या 10 स्टार्स पैकी कुणातरी दोघांना हा रंगमंच सोडून जावं लागणार आहे. जजेसनी दिलेले 50% मार्क्स आणि तुम्ही पाठवलेले SMS 50% काउंटिंग करून रिझल्ट तयार झालेला आहे. मी विनंती करते आपल्या 5 मेल स्टार्सना की त्यांनी प्लीज रंगमंचावर यावं. प्लीज स्टार्स. काल आणि आज या पार्टिसिपंट्सनी आपल्या समोर आपले परफॉर्मन्सेस सादर केले आणि आपल्या मेगास्टार जजेसने त्यांना स्टार्स दिले. शिवाय तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी SMS पाठवले. या दोघांची टोटल करून फायनल रिझल्ट आमच्या हातात आलेला आहे. आणि या आठवड्यातला पहिला सेफ मेल स्टार आहे नागपूरचा विवेक. दूसरा सेफ स्टार आहे डॉक्टर निलेश. आणि या तिघांमध्ये जो स्टार सेफ आहे त्याचं नाव आहे पुण्याचा अभिजित. योगेश, निखिल, तुम्ही दोघेही बॉटम 2 मध्ये आहात. काय वाटतं योगेश? काय नाही, स्टार ऑफ द डे सुद्धा सलग 2दा मिळालं. बॉटम 2 मध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा येतोय. आयुष्यात सगळं 2-2 होतंय, म्हणजे लग्न होणे एवढीच इच्छा आहे. बाकी काय, जो रिझल्ट असेल तो मान्य आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. निखिल, महाराष्ट्राचा सुपरस्टारचा हा सगळा जो काही प्रवास आहे तो खूपच शिकण्यासारखं होतं. याच्यातनं फॉर्मॅट नुसार कुणाला तरी जावं लागणार. आणि आज बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टारचा हा रंगमंच सोडून जातोय तो आपला स्टार आहे जो आज एलिमिनेट होतोय. तो आहे औरंगाबादचा योगेश. कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल, तू सेफ आहेस. प्लीज टेक युअर सीट. निखिल प्लीज. अरे तू करेगा दूसरा भरेगा कल्लू मामा, कल्लू मामा. पहिले औरंगाबादमध्ये ओळख होती सगळ्यांची माझ्याशी, आता पूर्ण महाराष्ट्र मला ओळखायला लागलाय त्यांनी. खास करून आमच्या आई, त्यांना टीव्हीवर बघताना त्यांना फार रडू आलं. काही परफॉर्मन्स मला खूप छान करता आले, ज्याच्यामुळे मला बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे अशी बक्षिसं सुद्धा 2दा मिळाली. त्यातलं म्हणजे एक भरत जाधवां समोर मी एक स्किट केलं होतं ऑडिशनचं. गाली नहीं, ये एडिशन रहती. हमारे यहाँ जब लेखक कम पड़ते ना तो हम एडिशन पे धकाते हैं. हमारा पूरा थिएटर एडिशन पे चलता. त्यांनी तेव्हा माझ्या टायमिंग बद्दल खूप कौतुक केलं होतं माझं. तर ती गंमत असते. तर ती गंमत पाहायला मिळाली, त्यामुळे सुपरहिट झाला आम्हाला. म्हणजे जो तुम्ही सिक्वेन्स हा केला तो मला फार फार आवडला. परफॉर्मन्स होण्याचं तर आवडला मला परफॉर्मन्स. बायकोसाठी साडी घेणारा परफॉर्मन्स. मध्यमवर्गीय लोकांमध्ये 50-100 रुपयात रेंज संपते. तरी पण मी अरेंज करेन 100-150 रुपये एक्स्ट्रा. 700 पर्यंत दाखवा, चालेल मला. हे काही अविस्मरणीय परफॉर्मन्स आहे की जे मी इथल्या स्टेजमुळे करू शकलो. पहिले मी औरंगाबादमध्ये योगेश शिरसाटची बायको म्हणून प्रसिद्ध होती, आता सुपरस्टारची बायको म्हणून प्रसिद्ध झाली. पण तसंही तो विजयी हो किंवा नाही हो, हे आमच्यासाठी तो आजही सुपरस्टार आहे आणि होणारा सुपरस्टार आमच्यासाठी तोच राहणार आहे. पुंगी वाजवून काढा ना त्याला बाहेर. पुंगी वाजवू नाही हो, पुंगी नाही वाजवत आपण. का दुपारनंतर जेवणानंतर वाजवत नसतो मी. डाळीचा वास येतो पुंगीला नंतर. घरच्यांच्या, माझे गुरु डॉक्टर दिलीप घारे त्यांच्या आणि औरंगाबाद भरातल्या जवळपास माझ्या सगळ्या रसिकांच्या खूप इच्छा घेऊन मी इथपर्यंत आलो होतो.
योगेश दादा म्हणतात, योगेश सर, गुरुजी असतो त्यांचा. तू खूप काही शिकवलंस त्यांना, तुझ्याकडनं खूप काही मिळालं त्यांना, असं ते नेहमीच सांगतात, आवर्जून सांगतात. काय वाटतंय रे या सगळ्यांना सोडून जाताना आता? मी तर मिस करेनच त्यांना, पण मला माहिती की ते सगळे सुद्धा मला खूप मिस करतील. आणि आनंद आहे, काहीतरी घेऊन चाललोय. खरं तर 78 मधूनच 24 मध्ये येईल ही अपेक्षा नव्हती. पोहोचलो, इथपर्यंत पोहोचलो. छान वाटतंय. या पुढचा प्रवास मात्र थांबणार आहे या स्टेजवरचा, बाकी चालूच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एका कलावंताला स्टेजवर जी काही दाद मिळत असते ती आणि टेलिव्हिजनवर जे काम करतो ती दाद मिळत असते, यामधला थोडा फरक आहे या दोन्हीमध्ये. पण या स्टेजवर मी दोन्ही अनुभवत होतो. म्हणजे टीव्हीवर बघताना मला फोन यायचे की तुला टीव्हीवर पाहिलं, आणि इथं स्टेजवर परफॉर्म करताना जी काही सडन दाद असते ती पण मिळत होती. दोन्ही गोष्टी एकत्र मिळत गेल्या आणि छान वाटलं. इट्स ओके. आम्ही सुद्धा तुला खूप मिस करू योगेश. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आम्हा सर्वांकडून, बॅकपॅपर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या संपूर्ण टीम कडून तुला शुभेच्छा. थँक्यू. आणि आता मी विनंती करते आपल्या फिमेल स्टार्सना की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. या 5 फिमेल स्टार्स पैकी आज आपल्याला एकीला निरोप द्यावा लागणार आहे. आज तिला हा बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टारचा रंगमंच सोडून जावं लागणार आहे. मी आता अनाउन्स करतेय त्या स्टारचं नाव जी सेफ आहे, आणि ती स्टार आहे लालबागची राणी नम्रता. कॉंग्रॅच्युलेशन्स नम्रता, प्लीज टेक युअर सीट. आपल्या फिमेल स्टार्स पैकी दुसरी सेफ स्टार आहे नवी मुंबईची योगिनी. तिसरी सेफ ऍक्ट्रेस आहे नाशिकची स्नेहा. स्वतः तुझ्या मनात काय चाललंय? माझ्या मनात इतकंच की ऑल ओव्हर महाराष्ट्र 5-6 हजारांमधनं आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ह्या घडीला आम्ही सगळेच जण स्टार आहोत. खरंच एवढंच वाटतं. म्हणजे कोणीही बाहेर पडलं तरी तेवढीच स्पर्धा आमच्यात झाली आहे आणि आम्ही बाहेर पडतो एवढंच वाटेल. धनश्री, तुला काय वाटतंय? सेम लाईक हर. 5,000 लोकांमधून इथपर्यंत आलो. हेच खरं तर खूप माझ्यासाठी मोठं आहे. ऑफकोर्स पुढे जाण्याची इच्छा खूप आहे, पण समजा जर एलिमिनेट झाले तर सगळ्यांना प्रचंड मिस करेन. हॉटेलवरची मज्जा आणि हे सगळं खूप मिस करेन. ओके. जजेसचे मार्क्स 50% आणि महाराष्ट्राने पाठवलेले SMS 50%. या दोघांचं कॅल्क्युलेशन करून आज एक फिमेल स्टार हा रंगमंच सोडून जाणार आहे, आणि तिचं नाव आहे पुण्याची धनश्री. सो धनश्री, त्यालाच काय वाटतंय तुला? वाईट वाटतंय. इथे खरंच सगळे खूप छान फ्रेंड्स झाले होते माझे, आणि झी मराठीचे खूप आभार मानायचे. त्यांनी इतकं मोठं प्लॅटफॉर्म आम्हाला दिलं. मला माझी स्वतःची ओळख कळली इथे आल्यावर, कारण मला खरंच माहित नव्हतं मी इतकी म्हणजे इतक्या पुढपर्यंत येण्यापर्यंत माझ्यामध्ये कपॅसिटी आहे. पण खरंच छान वाटलं. सुप्रिया मॅम आणि महेश सर यांच्या कमेंट्स प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मिळत गेल्या, किंवा काही वेळी त्यांनी इतकं बूस्ट केलं की त्याच्याने असं एनकरेज व्हायचं की वा मस्त कमेंट मिळाली, आज आता आपण भारी करायचं असं वाटायचं. सगळं मिस करीन. थँक्यू झी मराठी. सगळे झी मराठीच्या टीमला खरंच खूप थँक्स. Oh yeah.
मी तिला कौतुकाने लहानपणी धनाढ्य म्हणायचो. आता मला वाटतं ती सुपरस्टारच्या दृष्टीने धनाढ्य प्रगती करत आहे. ती अतिशय हट्टी मुलगी आहे. तिच्या मनाविरुद्ध जर काही झालं तर ती अक्षरशः फरशीवर डोकं आपटून घ्यायची. खूप छान फ्रेंड्स मिळाले, वेगवेगळ्या प्रकारचे. फार म्हणजे खरंच सगळ्यांचं नेचर, म्हणजे पहिल्यांदा काहींबरोबर खटके उडायचे वगैरे असं व्हायचं. पण आता जे काही आम्ही फ्रेंड्स झालोत सगळे, म्हणजे 5 जणी किंवा आणखीन बाकीच्या आम्ही खरं तर 12 जणी, सगळेच मस्त होते. ती अगदी मस्तीखोर मुलगी आहे आणि अतिशय गोड मुलगी आहे. खूप आनंद होतोय की ती इतक्या पुढे गेली आहे. 5,000 लोकांमधून मी 24 मध्ये आले आणि 24 मध्ये फायनल 5 लोकांमध्ये मी होते. त्याचा खरंच खूप आनंद होतो आणि खूप शिकायला मिळालं इथे मला. जे काही आम्हाला गायडन्स मिळाला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स करायला मिळाले. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. यू ट्रस्ट मी ना. बोला. कॉलेजचं वगैरे जाऊ दे, बट ऍटलीस्ट लग्न झाल्यावर तुम्हाला असं व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल? छोटस एखादं गिफ्ट दिलं असतं तिला, व्हॅलेंटाईन डे स्पेशल, आणि घरी आलो असतो परत. पप्पा तुम्हाला आता तेच करायचंय. धनश्री, प्रत्येक ऍक्टरने ना हे जाण ठेवली पाहिजे की आपण ऍक्टिंग करतो आहोत. युअर एफर्ट्स वर शोईंग. इट इज नॉट दॅट यू डिड अ बॅड जॉब. आय हॅव टू ऍडमिट की तू आत्ता ह्या ऍक्ट मध्ये सरप्राईज पॅकेज होतीस माझ्यासाठी. चांगलं करता तुम्ही यार. मजा वाटते मला पण पुढे येऊन काहीतरी करावं असं वाटतं तुमच्यावर. तिच्या डोक्यात जे येईल ते ती करूनच दाखवेल, अशा प्रकारचं तिचं नेचर आहे. मला आवडलेला म्हणजे परवा अक्षता, मी आणि योगेशने केला होता भूताचा परफॉर्मन्स. तो आवडला होता, जाम आवडला होता. आणि चिन्मय आणि मी यक्ष आणि अप्सराचा परफॉर्मन्स दिला होता, तो पण मला खूप आवडला होता. महाराष्ट्राचा सुपरस्टार